भिवंडीत मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे। भिवंडीतील गंगारामवाडीमधील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली। या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय। आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। इमारतीचा पिलर धोकादायक झाल्याने रात्री या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि याच दुरुस्तीच्या कामादरम्यान ही दुर्घटना घडली। दरम्यान भिवंडी दुर्घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। नहीं, बिल्डिंग में नहीं रहते हैं। तो फिर वो क्या काम करने आते हैं? वो सैलून उधर है, सैलून से वो आया था यहाँ पैसा रखने। अच्छा, तो यहाँ किसका घर था? मतलब पैसा किसी का रखने आए थे? हाँ, रखने। पहले आप लोग रुकिए, ये हमको तो कभी अभी उसका कंफर्म नहीं है। कहाँ वो हमको बताइए। हाँ, पहले देख लेंगे तभी हम लोग। तर आपण पाहतोय भिवंडीमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत घटनास्थळी। भरत, तुम्ही आता या क्षणाला भिवंडीमध्ये आहात, नेमकं काय घडतंय, काय परिस्थिती आहे, नातेवाईकांचा आक्रोश नेमका कसा पाहायला मिळतोय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दुर्घटना कशी घडली आहे? प्राची, आपण जर पाहिलं तर मी सध्या आहे भिवंडीतील जी गंगारामवाडी आहे या परिसरामध्ये कोहिनूर अपार्टमेंट हे 4 मजली इमारत या ठिकाणी होती। हीच इमारत आज पहाटे कोसळल्याचं पाहायला मिळतं। ही इमारत अगदी त्या इमारतीच्या एका पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळल्यानं आतापर्यंत एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या माध्यमातून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि या बचाव कार्यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। तर आणखी 3 ते 4 जण या ठिकाणी अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। खरं पाहिलं तर भिवंडी आणि निजामपूर या महापालिका क्षेत्रामध्ये 1444 इतक्या मोठ्या प्रमाणावरती धोकादायक इमारती आहेत आणि यापैकी 289 इमारती ह्या अति धोकादायक असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली। खरं पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने इमारती या परिसरामध्ये धोकादायक असताना सुद्धा त्या संदर्भात योग्य अशी कारवाई केली जात नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे मी सध्या ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण आहे गंगारामवाडी कोहिनूर अपार्टमेंट। या ठिकाणीच ही दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। आणखी 3 ते 4 जण अडकले आहेत। एनडीआरएफ आणि टीडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू झाले। या ठिकाणी ठाण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत श्रीकृष्ण पांचाळ हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। ते सध्या या परिसराची पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतं। एनडीआरएफ कडून आणि टीडीआरएफची जी टीम आहे त्यांच्याकडून या सगळ्या दुर्घटनेशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। तर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा दाखल होणार आहेत आणि एकंदरीत ही दुर्घटना। नक्कीच भरत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आमचे सामचे प्रतिनिधी भरत मोहोळकर या क्षणाला भिवंडीमध्ये घटनास्थळी उपस्थित आहेत आणि तिथली नित्यंभूत माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत।